नमस्कार। या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। बऱ्याच दिवसानंतर जवळपास 1 महिन्यानंतर उबाटा गटाचे विश्व प्रवक्ते आदरणीय संजयजी राऊत हे पत्रकार परिषद घेण्यासाठी पुन्हा एकदा आले। आज त्यांनी सांगितले की त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होते। मी देखील संजयजी राऊत यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी अशी मनापासून प्रार्थना करतो। आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली, अशी त्यांनी रोज पत्रकार परिषद घ्यावी यासाठी शुभेच्छा देतो। त्यांची प्रकृती सुधारली पाहिजे, कारण आपण राजकीय एकमेकांचे मतभेद नक्की असतात, परंतु कुणाच्या प्रकृतीबद्दल वाईट कुणीही चिंतू नये। आणि संजय राऊत यांच्या प्रकृतीमध्ये तातडीने सुधारणा व्हावी यासाठी मी मुंबादेवीकडे देखील प्रार्थना करतो, सिद्धिविनायकाकडे देखील प्रार्थना करतो की संजय राऊत हे ठणठणीतपणे लवकर बरे व्हावेत आणि त्यांना लवकर आराम मिळावा। त्यांनी पुन्हा एकदा ज्या पद्धतीने पूर्वीसारखी पत्रकार परिषद त्यांना घेता यावी यासाठी त्यांचं आरोग्य सुधारावं यासाठी मनापासून प्रार्थना। खरं तर मुंबईचा खरा शत्रू कोण असेल तर उबाटा गट हा मुंबईचा शत्रू आहे। जवळपास 25 वर्ष सत्तेत असताना मुंबईचं वाटोळं कोण केलं हे संजय राऊत यांनी उद्धवजी ठाकरे यांना जाऊन विचारलं पाहिजे। मुंबईमध्ये रस्त्याची व्यवस्था नीट नाही, मुंबईमध्ये पाणी पुरवठा नीट नाही, मुंबईमधल्या आरोग्याच्या समस्या, मुंबईमध्ये मोठं हॉस्पिटल नाही, हे सगळं कुणामुळे आहे तर उबाटा गटाने आहे। कारण उबाटा गटानं मुंबईचा विकास करण्यापेक्षा मातोश्री 2 बांधण्याकडे जास्त लक्ष केलं। मातोश्री 1चं मातोश्री 2 करण्यामध्ये जास्त धन्यता मानली, त्यामुळे कुठलंही नवीन हॉस्पिटल गेल्या 25 वर्षामध्ये मुंबईमध्ये उभं राहिलं नाही। मुंबईमध्ये आरोग्याच्या मोठ्या समस्या असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। मुंबईमध्ये रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न निर्माण करण्याचं काम उबाटा गटाच्या माध्यमातून केलंय। त्यामुळे मुंबईचा खरा शत्रू कोण आहे हे मुंबईकरांनी ओळखलेलं आहे आणि उबाटा गट हाच मुंबईचा खरा शत्रू आहे। आणि या खरा शत्रूंना पुन्हा एकदा घरी बसवण्याचं काम मुंबईकर येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये निश्चित करतील। कारण ज्यांनी स्वतःची घरं भरली आणि मुंबईकरांचं नुकसान केलं त्यांना मुंबईकरांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही। मोदी, शहा आणि अदानी या त्रिकुटाने महाराष्ट्र किंवा मुंबईचं नुकसान नाही केलं तर काँग्रेस, उबाटा गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या त्रिकुटामुळे महाराष्ट्राचं नुकसान झालंय। या त्रिकुटानं महाराष्ट्र 25 वर्ष मागे नेऊन नेला। महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा या त्रिकुटानं महाराष्ट्राचं नुकसान केलं। कोविडच्या काळामध्ये सर्वसामान्य मराठी माणसाला मरणासन्न अवस्थेत कुणी सोडलं होतं तर महाविकास आघाडीतील या त्रिकुटानं सोडलं होतं। आणि या त्रिकुटामुळे मुंबईचं नुकसान झालं, महाराष्ट्राचं नुकसान झालं। कोरोनाच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाला घरामध्ये मरणासन्न अवस्थेमध्ये राहावं लागलं। मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम याच त्रिकुटानं कोरोनाच्या काळामध्ये केलं होतं। त्यामुळं महाराष्ट्राच्या अहिताचं, महाराष्ट्राचं नुकसान करणारं त्रिकूट कोण असेल तर ते महाविकास आघाडीचं त्रिकूट आहे। आणि या त्रिकुटाचे शिरोमणी कोण असतील तर या त्रिकुटाचे शिरोमणी उद्धवजी ठाकरे तुम्ही आहात। आणि संजय राऊत, तुम्ही उद्धवजी ठाकरेंना याबद्दल जाब विचारला पाहिजे। उद्धवजी ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले किंवा वेगवेगळे लढले तरी मुंबई महापालिकेत काहीही फरक पडणार नाही। मुंबईकरांनी ठरवलेलं आहे यावेळेला भारतीय जनता पार्टीला निवडून द्यायचंय। मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। उद्धवजी ठाकरे किंवा राज ठाकरे दोघंही एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही। कारण 0+0 याची बेरीज केली, याची वजाबाकी केली, याचा गुणाकार केला, याचा भागाकार केला तरी येणारी बाकी ही 0च असते। त्यामुळं उबाटाच्या गटाच्या हाती यावेळेला मोठा भोपळा पडणार आहे। राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे महापालिकेमध्ये एका बेसच्या निवडणुकीमध्ये एकत्र आले होते,
तेव्हा देखील संजय राऊतांनी अशाच पद्धतीनं भविष्यवाणी केली होती की सर्वच्या सर्व जागा आम्ही जिंकू, पण मुंबईकरांनी सर्वच्या सर्व जागी पराभव करण्याचं काम मनसे आणि उद्धवजी ठाकरे यांचं केलेलं आहे। त्यामुळे दोघंही एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही, कारण एक शिल्लक सेना आहे आणि दुसरी किंचित सेना आहे। महापालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत, तर त्या निवडणुकीसाठी महायुतीतल्या 3 पक्षांमध्ये स्पर्धा सुरू आहे। 5-6 हेलिकॉप्टर्स वापरले जातात, 25-25 कोटीचा खर्च एका निवडणुकीसाठी केला जातोय, असा सुद्धा आरोप संजय राऊत यांनी। खरं तर आमच्या तिघांमध्ये स्पर्धा नाही आहे। लाथाळ्या कुठे सुरू असतील तर महाविकास आघाडीमध्ये लाथाळ्या सुरू आहेत। काँग्रेस तुमच्यासोबत यायला तयार नाही, तुम्ही काँग्रेसला रिक्वेस्ट करताय, विनंती करताय की आमच्यासोबत या। काँग्रेसने तुम्हाला लाथाळ्या मारल्यात। महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडण्याचं काम निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच झालंय। या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उद्धवजी ठाकरे तुमच्या गटाचं कुठेही अस्तित्व नाही। रेणापूरच्या तुमच्या उमेदवारांनी यासाठी माघार घेतली की आम्हाला पक्ष नेतृत्वाचा पाठिंबा मिळत नाही, पक्ष नेतृत्वाची साथ मिळत नाही। संजय राऊत तुम्ही घरामध्ये बसलात कारण तुमची तब्येत बरी नाही म्हणून। उद्धवजी ठाकरे कुठे आहेत? आदित्यजी ठाकरे कुठे आहेत? शिवसेनेचे इतर नेते कुठे आहेत? ते प्रचारामध्ये का दिसत नाहीत? कारण त्यांना माहिती आहे की जनता यांना नाकारणार आहे। म्हणून निवडणुकीच्या मैदानात जाण्याच्या आधीच उभाटा गटाने स्वतःच्या मनामध्ये पराभव स्वीकारलेला आहे। त्यामुळे हे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठेही दिसत नाही। उद्धवजी ठाकरे यांनी एक तरी सभा घेतली का? एक सभा उद्धवजी ठाकरे यांची नगरपालिका किंवा नगरपंचायत निवडणुकीशी दाखवावी। ठीक आहे, उद्धवजी जाऊ द्या, आदित्यजी ठाकरे कुठे आहेत? आदित्यजी ठाकरे यांनी तरी एक सभा घेतली का? साधं फेसबुक लाईव्ह तरी केलं का? ते तुम्ही करणार नाही। जनतेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात। जनता तुम्हाला निश्चितपणे त्यापेक्षा जास्त दूर करेल। महाविकास आघाडीच्या अंतर्गत बाजूला सुद्धा संजय राऊतांनी टिप्पणी केली आहे। त्याचं म्हणतात की बिहार विधानसभा निवडणुकीनंतर जर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असेल तर त्यांनी स्वतंत्र लढावं, वेगळं लढावं। काँग्रेसनं आधीच तुम्हाला फाट्यावर मारले। काँग्रेसनं स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही सोबळावर लढणार आहोत, मुंबई महापालिका सोबळावर लढणार अशी घोषणा काँग्रेसनं यापूर्वीच केली आणि तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम काँग्रेसनं याआधीच करून टाकलंय। खरं तर पाठीमध्ये खंजीर खुपसण्याची परंपरा काँग्रेसची आधीपासून आहे, हे आम्ही तुम्हाला वारंवार सांगत होतो। तरी देखील तुम्ही काँग्रेसच्या वळसणीला जाऊन बसलात, सोनिया सेनेच्या दाराला जाऊन बसलात आणि आता काँग्रेसनं तुमचं गरज सरो आणि वैद्य मरो या पद्धतीनं काँग्रेसनं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दूर केलं आहे। कारण काँग्रेसला ही भीती आहे की जी मुस्लिम मतं आपल्याला मिळणार आहेत ती आता उद्धवजी ठाकरे यांच्याकडे शिफ्ट होत आहेत। त्यामुळं काँग्रेस तुम्हाला दूर करते। काँग्रेसने तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि याच्यानंतर देखील काँग्रेसची वागणूक अशीच असणार आहे। तुम्ही कितीही राहुल गांधीला जाऊन रिक्वेस्ट केली, किती तुम्ही सोनिया गांधींना जाऊन रिक्वेस्ट केली, तरी काँग्रेस तुम्हाला फाट्यावरच मारणार आहे। संजय राऊत म्हणतात की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पुतळा देखील आहे, ते अमित काढतील अशा पद्धतीचा उपयोग। संजय राऊत यांनी कोथळ्याची भाषा करू नये। महाराष्ट्रातल्या जनतेनं उभाटा गटाचा कोथळा विधानसभेच्या निवडणुकीला बाहेर काढला। महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमचा महापालिकेच्या निवडणुकीत देखील कोथळा बाहेर काढण्याचं ठरवलेलं आहे। त्यामुळं कोथळ्याची भाषा संजय राऊतांनी करू नये। आपण आपला कोथळा सुरक्षित राहण्यासाठी थोडासा प्रयत्न करा। विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेनं वाघनख काय असतात आणि कोथळा कशा पद्धतीनं बाहेर काढता येतो हे महाराष्ट्रातल्या जनतेनं दाखवून दिले आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं देवाभाऊंच्या नेतृत्वात आशीर्वाद दिलेले आहेत। आता तुमचा कोथळा विधानसभेला निघाला, सुरलेला कोथळा महापालिका निवडणुकीत देखील निश्चित निघेल। राहिला प्रश्न एकनाथजी शिंदे यांचा, तर एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार हे एकमताने पुढे चालतायत। काही ठिकाणी नगरपालिकेला किंवा नगरपंचायतीला आमची युती झाली नसली तरी महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून आम्ही भरभक्कमपणे एकमेकांच्या सोबत आहोत। कोथळा काढण्याची भाषा तुम्हाला शोभते, आम्ही एकमेकांच्या सोबत घेऊन चालणारे आहोत। राऊतांनी पुढे जाऊन भाजपवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे की बाळासाहेब ठाकरेंनी भाजपला मदत केली होती, त्या बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम भाजपने केलं। पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरा उद्धवजी ठाकरे तुम्ही सुरू केली। 2019ला महाराष्ट्रातल्या जनतेनं
युतीला पूर्णपणे आशीर्वाद दिले, भारतीय जनता पार्टीला 105, उबाटा गटाला जवळपास 53-54 जागा दिल्या होत्या, दोघांना मिळून युतीमध्ये सरकार बसत होतं. असं असताना मुख्यमंत्री पदासाठी फक्त आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं, याच्यासाठी उद्धवजी ठाकरे तुम्ही देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादाच्या विचारासाठी काम करत होते, तर उद्धवजी ठाकरे तुम्ही फक्त आणि फक्त सत्तेसाठी काम करतायत आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीस 2019 मध्ये खंजीर तुम्ही खुपसला होता. त्यामुळे खंजीराची भाषा तुम्ही करू नका. खंजीर खुपसण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये जर का कोणी सुरू केली असेल तर इतिहासामध्ये त्याच्या सुवर्ण अक्षराने उद्धवजी ठाकरे यांचं नाव लिहिलं जाईल. संजय राऊत असं म्हणतायत की ज्या पद्धतीने सध्या निवडणुकीला पैसे वाटले जात आहेत त्यामध्ये एकनाथ शिंदे आता कुठेही निवडणूक जिंकू शकतील, अमेरिकेतही निवडणूक. एकनाथजी शिंदे अमेरिकेत किंवा जर्मनीमध्ये निवडणूक जिंकू शकतील का नाही मला माहीत नाही, परंतु संजय राऊत यांना जर का उमेदवारी दिली तर संजय राऊत पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची निवडणूक मात्र निश्चित जिंकू शकतील. संजय राऊत बांगलादेशच्या पंतप्रधान पदाची निवडणूक निश्चित जिंकू शकतील. त्यामुळं संजय राऊत यांनी जरा महाराष्ट्रामध्ये त्यांना स्कोप नाही, देशामध्ये त्यांना स्कोप नाही, त्यांनी आता पाकिस्तानमध्ये जाऊन उबाटा गटाने निवडणूक लढली पाहिजे. संजय राऊतांनी बांगलादेशमध्ये जाऊन निवडणूक लढली पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं संजय राऊतांच्या भूमिका, ज्या पद्धतीनं उबाटा गटाच्या भूमिका येतात ते बघता पाकिस्तानमध्ये सर्वाधिक लोकप्रियची चाचणी घेतली. सर्वाधिक लोकप्रिय कोण आहे असं जर का विचारलं तर संजय राऊतांचा क्रमांक 1 लागेल. त्यामुळे एकनाथजी शिंदे लंडनमध्ये जिंकतील, न्यूयॉर्कमध्ये जिंकतील हे सांगण्यापेक्षा संजय राऊत तुम्ही पाकिस्तानमध्ये नक्की जिंकाल. त्यामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधान पदासाठीच्या निवडणुकीत संजय राऊतांनी उतरावं. राणे बंधू वादावर आता रोहित पवारांची जी एक पोस्ट आहे ते म्हणतात की भावाभावात वाद काय असतात हे आम्ही जवळून बघितलेलं आहे. राणे साहेबांनी वेळेत ओळखायला हवं, कारण भाजपचा तो चेहरा आहे की भावाभावात भांडणार आणि त्यांचा हेतू साध्य करतो. भावाभावात भांडणं लावण्याची परंपरा भारतीय जनता पार्टीमध्ये नाही. मातोश्रीमध्ये कुठल्या कुठल्या भावाची कशी भांडणं होती हे संजय राऊत विसरले का? आता तुम्ही राज ठाकरे यांच्या दारामध्ये जातायत. राज ठाकरे यांना घराच्या बाहेर कुणामुळे जावं लागलं? भावाभावामध्ये भांडण कुणामुळे लागलं होतं? वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दोन्ही भावांना एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते. तुम्हाला तुमच्या भावाला देखील सोबत ठेवता आलं नाही आणि तुम्ही दुसऱ्याच्या भावाचं सांगताय का? तुम्हाला स्वतःच्या भावाची चिंता नव्हती. फक्त आपल्याला सत्ता मिळावी, आपल्याला शिवसेना पक्षप्रमुखपद मिळावं यासाठी स्वतःच्या भावाला घराबाहेर काढणारे तुमचे मालक होते. त्यामुळं तुम्ही कृपया भावाबद्दल बोलू नये. भारतीय जनता पार्टी कधीही कुटुंब तोडण्याचं राजकारण करत नाही. कुटुंब एकसंघ असलं पाहिजे, कुटुंब सोबत असलं पाहिजे, यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करते. तुम्ही तुमच्या भावाला घराबाहेर काढलं होतं, हा इतिहास आहे. एक मिनिट संजय राऊत. पक्ष फोडण्याच्या आरोपांवरून संजय राऊत असं म्हणाले की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती उद्ध्वस्त करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं. फडणवीसांकडनं सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरली. खरं तर पक्ष फोडण्याची परंपरा भारतीय जनता पार्टीची नाही. एकनाथजी शिंदे स्वतःहून तुमच्या पक्षातनं बाहेर आले कारण तुम्ही हिंदुत्ववाद सोडला होता. भारतीय जनता पार्टीने कधीही शिवसेना फोडलेली नाही. उलट एकनाथजी शिंदेंनी तुमच्या शिवसेनेला सोडून स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगत हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचं काम एकनाथजी शिंदे यांनी केलं आणि तुमचा पक्ष शिल्लक सेना म्हणून राहिलेला आहे. अशा पद्धतीचा शिल्लक सेना पक्ष त्याचं अस्तित्व आता देखील महाराष्ट्रामध्ये कमी होत चाललंय. हा किंचित पक्ष राहत आहे आणि अशा पद्धतीचा किंचित पक्ष राहत असताना त्यांनी इतरांवर बोलणं थांबवलं पाहिजे. भारतीय जनता पार्टी कायम सर्वांना सोबत घेऊन राजकारण करत असतं. पक्ष फोडणी करणं भारतीय जनता पार्टीचं काम नाही. घर फोडणं हे भारतीय जनता पार्टीचं काम नाही. सत्तेसाठी तुम्ही स्वतःचं घर फोडलं होतं हे विसरू नका. निवडणुकीतल्या सातत्यानं होणाऱ्या पराभवांवरती संजय राऊतांनी एक टिप्पणी केली आहे की महाराष्ट्रातल्या मतदारांनी मुलाबाळाचं भविष्य 15,000 रुपयांवरून विकलं असं त्यांचा दावा आहे. महाराष्ट्रातल्या मुलाबाळाच्या भविष्याची चिंता नागरिकांना आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांना देखील महाराष्ट्रातल्या तरुणांची चिंता आहे. तुम्हाला मात्र स्वतःच्या मुलाबाळाची चिंता आहे.
तुमच्या पक्षातील नेत्यांना स्वतःच्या मुलाच्या भविष्याची चिंता आहे. महाराष्ट्रातील नागरिक सजग आहेत, महाराष्ट्रातील नागरिक जागरूक आहेत. त्यांना माहीत आहे की देवेंद्रजी फडणवीस हेच तरुणाईचा विकास करू शकतात, तरुणाईला रोजगार देऊ शकतात, तरुणाईला पुढे घेऊन जाऊ शकतात. परंतु उद्धवजी ठाकरे, तुम्ही स्वतःच्या मुलाबाळाच्या विकासाची चिंता करतायत, तुम्ही स्वतःच्या मुलाबाळाच्या भविष्याची चिंता करतायत. स्वतःच्या मुलाबाळाच्या भविष्याच्या चिंतेसाठी मुंबईला मागे नेण्याचं काम तुम्ही केलं. स्वतःच्या मुलाच्या भविष्याच्या चिंतेसाठी महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम कोणी केलं असेल तर उद्धवजी ठाकरे तुम्ही केलेलं आहे. संजय राऊत, तुमच्या पक्षाला महाराष्ट्रातल्या मुलाबाळाची चिंता नाही, तर तुमच्या येणाऱ्या पिढ्यांची चिंता आहे. तुमच्या येणाऱ्या पिढ्यांची चिंता तुम्ही करत बसा. महाराष्ट्रातल्या हिताची चिंता देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी करते. आज संजय राऊतांनी आरोप केलेला आहे की 35 आमदार फोडून पाहताय आणि त्यांना त्यांचा पक्ष फोडल्याने दिसते. खरं तर संजय राऊतांनी ही भविष्यवाणी केली. अहो संजय राऊत, जेव्हा 40 आमदार तुमच्या शिवसेनेमधनं बाहेर पडले तुम्हाला कळलं नाही आणि आता शिंदे सेनेतली लोक बाहेर जातात हे तुम्हाला कळतंय. त्यावेळेला तुम्ही सरकारमध्ये होतात, त्यावेळेला तुम्ही महाविकास आघाडीचे शिल्पकार होतात. असं असताना 40 आमदार तुमच्या नाका घालून निघून गेले, तुम्हाला त्याची भणक लागली नाही, तुम्हाला त्याचा थांगपत्ता लागला नाही. आता सरकारच्या बाहेर आहात, आता तुम्ही घरात बसून आहात. असं असताना तुम्हाला कळते की शिंदे सेनेचे 35 लोक बाहेर जात आहेत. एकनाथजी शिंदे यांचं नेतृत्व सक्षम आहे. एकनाथजी शिंदे संपूर्ण पक्ष बांधण्यासाठी, त्याचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत. कारण एकनाथ शिंदे घरात बसून फेसबुक लाईव्ह करत नाहीत. एकनाथ शिंदे घरात बसून पक्ष चालवत नाहीत. तुम्ही घरात बसून पक्ष चालवत होतात, तुम्ही फेसबुक लाईव्हवर पक्ष चालवत होतात. त्यामुळं तुमचे 40 आमदार तुम्हाला फोडून गेले, तुम्हाला सोडून गेले. संजय राऊत, त्याचा थांगपत्ता तुम्हाला लागला नाही. आता कुठंही उदबत्ती लावत बसता. अशी भविष्यवाणी बंद करा. भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून भविष्यवाणी आणि कुडमुड्या जोशीचा धंदा नवीन संजय राऊतांनी सुरू केला असेल तर तो त्यांनी बंद करावा. कारण हा धंदा तुमचा चालणार नाही. तुमचं आत्तापर्यंतचं एकही भविष्य खरं ठरलं नाही. संजय राऊतांनी पहिलं भविष्य केलं होतं की महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा येईल, ते आलं नाही. संजय राऊतांनी दुसरं भविष्य केलं होतं उद्धवजी ठाकरे पंतप्रधान होतील, ते झालं नाही. संजय राऊतांनी तिसरं भविष्य केलं होतं की उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होतील, तेही झालं नाही. त्यामुळं हा तुमचा नवीन जो भविष्याचा धंदा आहे तो चालणार नाही. संजय राऊतांनी असं म्हटलंय. हां, एकनाथ शिंदे प्रचाराच्या दरम्यान 2-3 गोष्टी फार प्रामुख्याने बोलले की भाजप युती धर्म पाळत. मुळात एकनाथ शिंदेना असं का वाटतं की भाजप युती धर्म पाळत? भारतीय जनता पार्टीची पूर्ण आपण भूमिका बघा. भारतीय जनता पार्टीने सुरुवातीपासून महायुती टिकली पाहिजे आणि जास्तीत जास्त ठिकाणी महायुती झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केले. परंतु दुर्दैवाने काही ठिकाणी आमची युती झाली नाही, महायुती झाली नाही. त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर उलट एकनाथजी शिंदे, तुम्ही उद्धवजी ठाकरे यांना बरोबर घेतलं. कुठं? सिंधुदुर्गामध्ये. भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये सिंधुदुर्गामध्ये एकनाथजी शिंदे यांच्या पक्षाने उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाला बरोबर घेतलं. मग युती धर्म कोण पाळत नाही याचा विचार स्वतः एकनाथजी शिंदे आणि शिंदे सेनेने करावा. भारतीय जनता पार्टीने तुमच्या विरोधामध्ये कुठेही उद्धवजी ठाकरे यांना बरोबर घेतलं नाही. आम्ही कुठेही शरद पवार गटाला सोबत घेतलं नाही. आम्ही अशा पद्धतीची अधर्माची युती केलेली नाही. तर आम्ही जी नैसर्गिक युती आहे ती नैसर्गिक युती केलेली आहे. दुर्दैवानं एकनाथजी शिंदे यांना त्याचा विसर पडला असेल, म्हणून त्यांना आठवण करून देतो की युती तोडायची सुरुवात किंवा युती धर्म न पाळायची याची सुरुवात जर का कोणी केली असेल तर ती शिवसेनेकडनं झालेली आहे. आमचा अजून देखील युतीवर पूर्णपणे विश्वास आहे. काही ठिकाणी आमचे मतभेद निश्चित असतील, परंतु आम्ही जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणूनच लढतोय. एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांना सोबत घेऊन आम्ही महाराष्ट्राचा विकास करतोय. राज्यामध्ये ही युती भक्कम झाली पाहिजे यासाठी आमचा कायम प्रयत्न असणार आहे. तुम्ही आता म्हणाल की पहिला प्रयत्न युती धर्म किंवा युती धर्मापासून बाजूला जाण्याचं जो पहिलं काम झालं ते शिंदे गटाकडनं झालं. उदगीरमध्ये त्यांच्याकडे उमरग्यामध्ये काँग्रेससोबत त्यांनी अलायन्स केलं. हे जे संबंध ताणले गेले असं दिसतंय. या पार्श्वभूमीवरती दिल्लीचं नेतृत्व या प्रश्नामध्ये काही दखल देईल किंवा मध्यस्थी करेल अशी देखील बातमी समोर येते.
मला वाटत नाही की यामध्ये कुठे कोणाची दखल द्यायची गरज आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार हे तिघही लोक समर्थ आहेत. ते एकमेकांसोबत बसतील आणि युतीमध्ये काही थोडेसे मतभेद असतील तर ते दूर करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू. आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगतो की महाराष्ट्राचं हित महायुतीमध्ये आहे. महायुतीला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न देवेंद्रजी फडणवीस यांनी सातत्यानं केलाय. तरीही काही स्थानिक पातळीवर मतभेद झाल्यामुळे आमची महायुती होऊ शकली नाही. तिथं आम्ही मैत्रीपूर्ण लढत करण्यासाठी तयार आहोत. इथून पुढे देखील आम्ही महायुती म्हणून भरभक्कमपणे लढू. नगरपालिकेमध्ये खरं तर नगराध्यक्ष आहेत अजित पवार गटाचे, त्यांच्यावर कुठेतरी दगडफेक केलेली आहे आणि ही दगडफेक केलेली आहे ते गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी केलं असं देखील आता आरोप होताना पाहायला मिळतो. खरं तर भारतीय जनता पार्टीची दगडफेक करण्याची, कुणावर हल्ला करण्याची संस्कृती नाही. या प्रकरणामध्ये पोलीस, निवडणूक आयोग योग्य ती चौकशी करेल. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे. कुणाच्या घरावर हल्ला करणं, कुणाच्या घरावर दगडफेक करणं हे निवडणुकीमध्ये किंवा एकूणच अयोग्य आहे. याचं समर्थन भारतीय जनता पार्टी कधीही करत नाही. भारतीय जनता पार्टीची ती संस्कृती नाही. राजू शेट्टी जे आहेत ते म्हणतात की शक्तीपीठ महामार्ग हे मुख्यमंत्र्यांचं जरी स्वप्न असलं तरी दिवा स्वप्नच राहील, ते होणार नाही. राजू शेट्टींना एवढंच सांगायचं आहे की जेव्हा समृद्धी महामार्ग सुरू करायचा होता तेव्हा देखील अनेकांनी त्याच्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. परंतु आज आपण बघतोय की नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग झाल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा झाला. असं शेतकऱ्यांच्या हिताचं हे सरकार आहे. शक्तीपीठ महामार्ग झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांचं सर्वाधिक हित आहे. हे दुर्दैवानं राजूजी शेट्टी यांना लक्षात येत नसेल तर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्यांना समजून सांगतील. राजू शेट्टी यांनी सरकारसोबत बैठकीला यावं. हा समृद्धी महामार्ग जसा शेतकऱ्यांसाठी कायापालट करणारा ठरला तसा शक्तीपीठ मार्ग देखील मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. त्यामुळं या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करू नये. एकीकडे संभाजीनगरमध्ये सभा होत आहे, त्यासाठी मुख्यमंत्री आहेत, दुसरीकडे एकनाथ शिंदे देखील होते. एकाच हॉटेलमध्ये दोघं असताना देखील आहेत ते एकमेकांशी संवाद झाला नाही अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे. देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांच्यामध्ये कुठेही विसंवाद नाही. एकमेकांशी संवाद करण्यामध्ये सक्षम आहेत. कदाचित शेड्यूलमुळे ते एकमेकांना भेटले नसतील, याच्याबद्दल मला माहिती नाही. आजारपणाबद्दल राऊतांनी दोन टिप्पण्या केल्या. एक तर ते असं म्हणाले की जेव्हा मी तुरुंगात होतो तेव्हापासूनच मला हे आजारपण सुरू झाले, त्यामुळे भाजपला आनंद वाटतो विरोधकांना जेलमध्ये टाकलं. कुठेतरी आजारपणाचं कारण हे ते तुरुंगात गेले यावर त्यांनी उल्लेख केला नाही. आजारपणाबद्दल भारतीय जनता पार्टीच्या सर्वच नेत्यांनी संजय राऊत यांची प्रकृती सुधारणा व्हावीत यासाठी शुभेच्छा दिल्या, प्रार्थना देखील केली. आम्ही देखील संजय राऊत हे लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतोय. परंतु अशा पद्धतीनं आजारपणाचं राजकारण कुणी करू नये. दुर्दैवाने संजय राऊत यांनी असं सांगितलं की मी जेलमध्ये गेल्यामुळे मला आजार झाला. असं जर का जेलमध्ये गेल्यामुळं आजार होत असतील तर आर्थर रोडमधल्या सगळ्याच तुरुंगवासियांना किंवा आर्थर रोडमधल्या सगळ्याच लोकांना आजार व्हायला पाहिजे होता. फक्त एकट्या संजय राऊतांनाच का झाला? तर असं काही नसतं की तुरुंगात गेल्यामुळे आजार झाला, तिकडे गेल्यामुळे आजार झाला. प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते, त्याच्यामुळे तो आजार होत असतो. दुर्दैवानं आजाराचं राजकारण संजयजी राऊत यांनी करू नये. ते करणार नाहीत याचा मला विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस कधीकधी आमचे जवळचे मित्र होते. त्यांनी मला आजारपणामध्ये विचारपूसही केली आणि मदतीची तयारीही दर्शवली. एका बाजूला टीकाही करते, दुसऱ्या बाजूला ज्या विचारपूस केली त्याबद्दल एक भाष्य. देवाभाऊ कधीही छोटं मन करत नाही. देवाभाऊ मोठ्या मनाचे आहेत. तो आपला मित्र असो, शत्रू असो किंवा विरोधक असो, त्याला मदत करण्यासाठी देवाभाऊ सातत्यानं सरसावत असतात. त्या मदतीसाठी प्रयत्न करत असतात. संजय राऊत यांना देखील त्यांनी मदतीचा हात पुढे केला. कुणीही आजारी असले तर त्याच्या पाठीशी उभं राहणं हे देवाभाऊ नेहमी सातत्यानं करत असतात. संजय राऊत हे असं म्हणाले की देवेंद्रजी फडणवीस आमचे कधी काळी मित्र होते, परंतु त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम कुणी केलं होतं हे जरा उद्धवजी ठाकरे यांना जाऊन विचारावं. देवाभाऊ यांनी उद्धवजी ठाकरे यांना मोठ्या भावाप्रमाणे सन्मान दिला होता, तरीही उद्धवजी ठाकरे यांनी देवाभाऊंच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं होतं. हे संजय राऊत यांनी विसरू नये. खूप खूप धन्यवाद.